श्लोक 10. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि. अर्थ, आणि अन्य गोष्टीकडे लक्ष न देता केवळ एका परमात्म्याविषयी अव्यभिचारिणी भक्ती, एकांतवास व जनसमुदायाविषयी अप्रीती असणे. विवरण. ज्ञानी माणसाचे लक्षण सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानी व्यक्ती जनसंपर्कात रमत नाही. ती व्यक्ती जनसमुदायात असली तरी ती एकटी असते. ते लोकमतात व जनसमूहात मिसळून न जाता स्वतःचे व्यक्तिमत्व कणखरपणे स्वतंत्र ठेवतात. त्यांना एकांत प्रिय असतो. तसेच त्यांची भगवंतावर अनन्यसाधारण अशी भक्ती असते. अनन्य योग. मी भगवंतापासून वेगळा नाही असे समजून आपले कर्तव्य कर्म किंवा स्वधर्माचे पालन करणे. परमेश्वर विश्वरूप आहे, मी त्याचाच एक अंश आहे, म्हणजेच त्याचेहून मी भिन्न नाही. अन्य म्हणजे मी दुसरा कोणी नाही, मी विभक्त नाही असा अनुभव करणे म्हणजेच अनन्य योग प्राप्त करणे. हाच योग माणसाला खऱ्या उन्नतीचे मार्गाला नेतो. कारण याच योगाने मानव सर्वांच्या हितसंबंधाशी निगडित होतो. मग आपल्याला इतरांपासून दुःख होत नाही. मात्र अनन्य भाव दुःख निर्माण करणारा असतो, तर अन्य भाव हा दुःख निर्माण करणारा असतो, तर अनन्य भाव सुख शांती निर्माण करणारा आहे. सारे विश्व परस्परांशी असे जोडले गेले तर जगात कोणत्याच प्रकारचा भेद उरत नाही. मग सारे विश्वच आपले होऊन जाते आणि मग हे विश्वची माझे घर याचा आपल्याला अनुभव येतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या विश्वरूपाशी आपण अभिन्नतेचा अनुभव घेत त्याची भक्ती करायला लागलो तर ती अनन्य भक्ती, तीच अव्यभिचारिणी भक्ती. आता व्यभिचार याचा अर्थ दुसऱ्याशी संबंध ठेवणे, अन्य संबंध किंवा विजातीय संबंध किंवा सहवास करणे. अनन्य भक्ती अशा प्रकारे विजातीयता नसते. सर्व एक, अखंड, अभिन्न अशी अनन्य वस्तू आहे असे जाणले तर ती भगवंताची अव्यभिचारिणी भक्ती असते. यानेच मानवी जीवनात सफलता व परमसिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की अशी भक्ती करताना त्या माणसाच्या मनात कोणत्याही प्रकारची धरसोड अशी वृत्ती नसते. म्हणजे आज एक मनात आलं, उद्या दुसरं आलं, असं तो कधी करत नाही. भक्तीचा एक अर्थ सेवा असा सुद्धा आहे. विश्वरूपी परमेश्वराची विश्वसेवा हीच खरी भक्ती आहे. अशी सेवा अनेक प्रकारांनी करता येते. जसे तहानलेल्या पाणी देऊन त्याची तहान भागवणे, भुकेल्या जीवांना अन्न देणे, रोग्यांना मोफत किंवा अगदी अल्प अशा दरात औषधोपचार करणे, विद्यादान करणे, या व अशा अनेक प्रकारच्या सेवा निष्कामतेने करणे. ईश्वराची अनंत रूपे आहेत. त्यापैकी ज्याला जे आपल्याला देता येणे शक्य आहे ते देऊन त्याची सेवा करत जावे, जेणेकरून समाज, राष्ट्र आणि सारे विश्व शांती सुखाने अपूर्व असे समाधान प्राप्त करून घेईल. सेवेद्वारे केलेली अव्यभिचारिणी भक्ती हा सामाजिक सद्गुणच आहे व तो समाज सुखी करण्यासाठी अत्यंत गरजेचा सुद्धा आहे. एकांत सेवन. माणसाने आत्मपरीक्षण करण्यासाठी तसेच स्वतःच्या दोषांचा विचार करण्यासाठी किंवा अगदी महत्त्वाचे निर्णय अचूकपणे घेण्यासाठी एकांतात जाऊन त्याचा विचार करावा. जे लोक एकांत सेवनाचे महत्त्व ओळखून तसे आचरण करतात ते जीवनात यशस्वी होतात. आपल्याला इंदिरा गांधींचं एक उदाहरण इथे मुद्दाम नमूद करते की बांगलादेशाचे युद्ध करायचे असते आणि त्यावेळी आपण आक्रमण प्रथम करायचे का नाही असा निर्णय घ्यायचा असतो. त्यावेळी आपल्या इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि हा निर्णय त्यांनाच घ्यायचा असतो. त्यावेळी त्या स्वतःला एका खोलीत अगदी कोंडून घेतात आणि सांगतात की मला कोणीही अजिबात मध्ये डिस्टर्ब करू नका, त्रास देऊ नका. आणि त्या स्वतःला 2-3 तास त्या खोलीत एकट्या बसून राहतात आणि त्यानंतर काही काळाने खोलीचं दार उघडून बाहेर येतात आणि सांगतात
की आक्रमण करायचं, बांगलादेशाचं युद्ध झालंच पाहिजे. आणि त्यांचा हा निर्णय किती अचूक होता हे आपल्याला आत्तासुद्धा लक्षात येईल. या उलट जे लोक सतत जनसमूहात गर्दीत राहतात ते अनेकांचे ऐकून स्वतःचे मत तयार करतात. त्यातून घेतलेले निर्णय अचूक नसतात, कारण विविध लोकांची मतभिन्नता असल्याने माणूस निर्णय घेताना गोंधळून जातो. शिवाय समूहात चांगले वाईट बरे असे सर्वच प्रकारचे लोक असतात. अशावेळी ज्यांच्याशी संबंध येऊ नये अशांशी सुद्धा संबंध येतो आणि त्यातूनच बऱ्या वाईट गोष्टी घडतात. त्यातून आपल्याला उपद्रव होतो, मनःशांती बिघडून जाते, मनाला विक्षेप होतो. म्हणून अनावश्यक जनसंपर्क टाळावा. आपल्याला अलीकडच्या काळात पाहतो की आपल्या टी व्हीवर कोणत्याही विषयावर अनेक प्रकारचे म्हणजे मतभिन्नता असलेल्या अनेक लोकांना एकत्र बोलवतात आणि चर्चा नामक जी काही गोष्ट घडवून आणतात त्यातून कोणतीच गोष्ट कधीच निष्पन्न होत नाही आणि ऐकणाऱ्याच्या मात्र मनातला गोंधळ अतिशय वाढून जातो. जो प्रत्येक जण जे सांगतो ते बरोबर आहे असं त्याला वाटायला लागतं आणि मग नक्की खरं काय आहे आणि काय केलं पाहिजे, कोणता निर्णय घेतला तर आपल्या समाजाचं भलं होणार आहे, हे त्या सामान्य माणसाला कधीच कळत नाही. हाच प्रकार अलीकडे सातत्याने घडताना आपल्याला दिसतो. मनाला विरोध होतो म्हणून अनावश्यक जनसंपर्क टाळावा. मात्र ज्यांना सामाजिक कामात रस असेल, समाज सुधारणेचे काम करायचं असेल, लोकजागृती करायची असेल, त्यांनी अनेकात राहून एकटे राहण्याचा अभ्यास करावा. म्हणजे निर्णय घेताना आपण एकटं असलं पाहिजे आणि काम करताना मात्र अनेक लोकांच्यात मिसळून काम करायचं, जेणेकरून कामाची सिद्धी प्राप्त करता येते. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनी आवश्यक तेव्हा राजसभेत यज्ञ समारंभात जात असत, जसे जनक राजाचेकडे याज्ञवल्क्य ऋषी जात असत, पण एरवी ते शहरापासून दूर एखाद्या अरण्यात आपल्या आश्रमात साधना करीत असत. अलीकडच्या काळात समर्थांसारख्या संतांनी समाजात राहून आपले कार्य करताना एकांतवासाचा त्याग कधीच केला नाही. अनन्य अव्यभिचारिणी भक्ती, एकांत सेवन ही ज्ञानी माणसाची लक्षणे आहेत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.